नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्या ही रात्री अभ्यास करत बसलेली असते आणि तिचं लक्ष हे पार्थकडे जातं तेव्हा पार्थ हा थंडीने खूपच कुरकुरत असतो। त्यानंतर काव्या म्हणते की अरे बापरे, यांना तर खूपच थंडी वाजत आहे, AC कमी करायला पाहिजे, पण रिमोटच मिळत नाही आणि त्यानिमित्त ती पार्थच्या अंगावर चादर टाकण्याचा प्रयत्न करते, पण मात्र त्याचवेळी पार्थ उजवीकडे वळतो आणि काव्याचा हात पार्थच्या मानेखाली दबला जातो। आता काव्याचा हात अडकलेला असतो आणि ती काढण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही निघत नाही आणि ती पार्थला म्हणत असते की देशमुख उठा, माझा तुमच्या अंगाखाली हात अडकला आहे। मात्र पार्थ हा तर खूपच गाढ झोपेमध्ये असतो, त्यामुळे तो काही उठत नाही आणि काव्या ठरवते की यांना तर खूपच झोप लागलेली आहे, उगाच यांना उठवायला नको आणि ती सुद्धा आता तिथे झोपी जाते। तर सकाळी पार्थला जाग येते आणि तो काव्याला बघून म्हणतो की हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं आणि ही फिसकारलेली मांजर एवढ्या प्रेमाने आणि माझ्या बाजूला कधी झोपणारच नाही। पण जेव्हा पार्थ काव्याच्या अंगाला हात लावतो तेव्हा त्याला कळते की अरे, हे तर स्वप्न नाही, खूप छान, पण आता यांना उठवावं लागेल, असं म्हणत तो फिसकारलेली मांजर म्हणतो आणि तेवढ्याच दोघे घाबरून उठतात। तर पार्थ म्हणतो की एवढं घाबरायला काय झालं, मीच आहे। तर असं काय दोघांचा एक रोमॅन्टिक सीन आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।